महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। प्रभाग 26 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या चारही शिलेदारांना नागरिकांचा जोरदार पाठिंबा। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 26 मधील सचिन भोर, तानाजी जयभावे, ज्योती घाटोळ, स्वप्ना माळी हे चारही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांना परिसरातील नागरिकांचा दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे। नागरिक स्वतःहून त्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचं सकारात्मक चित्र सध्या दिसून येत आहे। मळे परिसरात रस्ते, पथदिवे, पिण्याचं पाणी, शाळा, दवाखाना, अभ्यासिका तसेच क्रीडांगण यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असून या सर्व प्रश्नांसाठी प्राधान्याने काम करणार असल्याचं आश्वासन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं उमेदवारी करत असलेल्यांनी दिलं आहे। परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सचिन भोर, तानाजी जयभावे, ज्योती घाटोळ, स्वप्ना माळी पुढील काळात चांगला विकास होण्यासाठी भरभरून मतदान करण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे। सचिन भोर यांच्या सातपूर प्रभाग सभापतींच्या कार्यकाळात नागरिकांच्या हितासाठी चांगले निर्णय घेतले आहेत आणि त्याच जोरावर प्रभाग क्रमांक 26 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विजयी होणार। कुठल्याही प्रकारची शंका नसल्याची नागरिकांच्या वतीनं दबक्या आवाजात चर्चा दिसून येत आहे। चांगला प्रतिसाद आहे नागरिकांमधून। स्वतःहूनच म्हणजे उमेदवार म्हणून आम्ही निवडणूक यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु खऱ्या अर्थाने ही निवडणूक सर्वसामान्य नागरिकांनी, प्रभाग क्रमांक 26 मधील प्रत्येक नागरिकांनी ही निवडणूक स्वतः त्यांच्या हातामध्ये घेतलेली आणि ती भावना आम्हाला स्पष्टपणे जाणवते की गेल्या 9 वर्षामध्ये 5 वर्ष नगरसेवकांचे आणि 4 वर्ष शिवसेना शिंदे गटाचे राज्य शासनावरच्या सत्तेचे या एकूण 9 वर्षामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या मार्फत पाणी पुरवठ्याची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, ड्रेनेजची कामं असतील, आरोग्य असेल, स्वच्छता असेल, शैक्षणिक कामं असतील किंवा हॉस्पिटलची कामं असेल, अशी कोणत्याच प्रकारची कामं गेल्या 9 वर्षामध्ये नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये कोणत्याही प्रकारची कामं न झाल्यामुळे स्वतःहून नागरिकांनी ही निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आणि नागरिकांनी ठरवले एकमुखी हा निर्णय घेतलेला आहे की प्रभाग क्रमांक 26 मधून मार्क्सवादी पक्षाचे तानाजी आप्पा जयभावे असतील, ज्योतिताई घाटोळ असतील, स्वप्नाताई माळी असतील, सचिन भोर असेल यांना बहुमताने निवडून द्यायचा निर्णय सर्वसामान्य माणसांनी घेतलेला आहे। प्रभाग क्रमांक 26 मध्ये शिवशक्ती जो सिडकोचा एक भाग आहे 6 स्कीम पैकी त्या एरिया पासून चुंचाळा गावापर्यंत हा मोठा एक प्रभाग या ठिकाणी निर्माण झालेला आहे। या प्रभागामध्ये गेल्या 9 वर्षाचं कामकाज आणि 9 वर्षापूर्वी या भागामध्ये मार्क्सवादी पक्षाचा नगरसेवक त्यामध्ये ॲडव्होकेट वसुधा कराड असेल, सचिन भोर असेल यांनी केलेल्या कामाची तुलना गेल्या 9 वर्षामधील स्टँडिंग नगरसेवकांच्या कामाची तुलना होत असताना नागरिकांनी 9 वर्षानंतर सुद्धा सचिन भोर असेल, वसुधा कराड या ठिकाणी तानाजी जयभावेंच्या कामाची या ठिकाणी प्रशंसा केलेली आहे। 9 वर्षामध्ये हा प्रभाग क्रमांक 26 कुठल्या प्रकारचा विकास झाल्याने नागरिकांमध्ये खूप मोठा असंतोष आहे। त्यामध्ये पाणी समस्या असेल, त्याचप्रमाणे गार्डन, क्रीडांगण अशा अनेक समस्या या भागामध्ये नवीन विकसित भागात प्रलंबित आहे। त्याचप्रमाणे सिडकोचा शिवशक्ती जो भाग आहे त्या भागाचा डीडीचा प्रश्न असेल तो मी स्वतः त्या ठिकाणी सोडवलेला आहे आणि फ्रीहोल्डचा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शासनाने जाहीर केला फ्रीहोल्डचा, परंतु ती फसवी योजना होती, तिला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विरोध केला। पुढच्या काळात स्वप्ना सुरेश माळी, प्रभाग क्रमांक 26 क मधून मी उमेदवारी करत आहे आणि आपल्या भागाच्या प्रभाग 26च्या समस्या आम्ही खूप जवळून जाणून आहे, कारण आम्ही तिथे राहिलेलो पण आहे आणि 1 महिन्यापासून फिरतोय, त्यामुळे अजून जास्त त्या समस्या जवळच्या वाटतात आम्हाला। तर आम्ही त्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि सचिन भाऊ आणि तानाजी आप्पा यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही त्यांच्या सारखीच काम करू ही मी आश्वासन देते आणि त्यांच्या समस्या, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू। नमस्कार। प्रभाग क्रमांक 26 ब मधून मी ज्योती सचिन घाटोळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे ही उमेदवारी करत आहे। जे तानाजी आप्पा जयभावे प्रभाग क्रमांक 26 अ मधून आणि सचिन भाऊ भोर हे प्रभाग क्रमांक 26 ड मधून आणि स्वप्ना माळी प्रभाग क्रमांक
26 क मधून ही उमेदवारी करत आहे. तर पक्षाने दिलेली आम्हाला ही जबाबदारी, ही सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू आणि जे ही प्रभागात फिरताना आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय जनतेचा, तर आम्ही पूर्ण पॅनल आमचा हा विजयीच असणार आहे आणि आम्ही सर्वसामान्यांपर्यंत सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा ज्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे त्या सर्वसामान्यांच्या गरजा आम्ही परिपूर्ण सोडवण्यासाठी कटिबद्ध असू. आमचा पूर्ण पॅनल हा त्यांच्या सेवेसाठी रुजू असू.